कलमनुरी शहर में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजीत पवार गुट की ओर से शहर के शासकीय विश्राम गृह पर एक महत्वपूर्ण बैठक का आयोजन जिलाध्यक्ष बीडी बांगर की अध्यक्षता में किया गया था। बैठक में जिलाध्यक्ष बीडी बांगर व पूर्व उपनगर अध्यक्ष मोहम्मद नाजिम रिजवी ने शहर व तहसील में पार्टी को मजबूत करने को लेकर पदाधिकारी व कार्यकर्ताओं को मार्गदर्शन किया। इस बीच कई कार्यकर्ताओं ने राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी में प्रवेश किया। इस समय राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के तालुका अध्यक्ष विजय गावंडे, अजमतुल्ला फारूकी, अरुण मैट, सुजय देशमुख, आवेश पठान, एडवोकेट तुषार पवार, संतोष काशीदे, शोएब बागबान, यासिन कुरेशी, शेख साजिद के साथ पक्ष प्रवेशास तालुक्यातून आलेले सर्व ज्या पद्धतीने पाहिलंय, मला ज्या पद्धतीने हा पक्ष प्रवेश पाहिजे होता त्या पद्धतीनंच, कारण काय असतंय त्या पक्षाची धुरा इथला युवक कसा आहे त्याच्यावर डिपेंड असते आणि यात कोणीही ज्येष्ठ व्यक्ती नसून सगळे यंग जनरेशनशी मुलं आहेत, माणसं आहेत, पोर आहेत। मी आताही सांगतो, पक्ष हा कार्यकर्त्याच्या जीवावर मोठा होत असतो, नेता हा कार्यकर्त्याच्या जीवावर मोठा होत असतो। त्यामुळं कार्यकर्ता कसा जपला पाहिजे हे आपलं प्राधान्य आहे। त्यामुळं आज जे पक्ष प्रवेश करतायत त्यांना असं कुठं वाटणार नाही ते या अगोदर कुठल्या संघटनेशी निगडीत असतील, या अगोदर कुठल्या पक्षात काम करत असतील, का या अगोदर कुठल्या तरी ठिकाणी सार्वजनिक जीवन म्हणून काम करताना तुम्हाला आलेला अनुभव आणि यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष परिवारात केल्याच्या नंतरचा अनुभव नक्कीच हा खूप वेगळा तुमच्यासाठी असेल। आणि आमचे मार्गदर्शक बीडी बांगर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कार्यकर्ते पक्ष प्रवेशची बैठक आलेले सर्व मान्यवर, मी जास्त काय बोलणार नाही कारण की हे तालुक्याची बैठक आहे, परंतु एवढं सांगतो की आम्ही तालुक्या ठिकाणी राहतो। जर कोणी कार्यकर्त्याला तालुक्यात ग्रामीण भागातील काही अडचण आली कळमनुरीची तर आम्ही अहोरात्र तयार आहे। कोणते पोलीस स्टेशनचे असू द्या, तहसीलचे असू द्या, दवाखान्याचे असू द्या, कोणती असू द्या, रात्री बेरात्री आमचा फोन 24 तास चालू असते। कधी तुम्हाला 10 मिनिटांमध्ये तिथे मदत मिळेल। एवढं सांगतो, पक्षवाढीसाठी आम्ही तुमच्यासाठी पक्ष वाढवा।